वाहनांसाठी आवश्यक असलेल्या LPG गॅसच्या दरात गेल्या 8 दिवसात दुप्पट वाढ झाली आहे। त्यामुळे कोल्हापुरातील कदमवाडी रोडवरील गो गॅसच्या पंपाला संतप्त रिक्षाचालकांनी घेराव घातला। कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दरवाढीबद्दल जाब विचारत गॅस वितरण बंद पाडलं। आक्रमक रिक्षाचालकांमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। दरम्यान ही दरवाढ थेट कंपनीकडून जाहीर झाल्याचं गो गॅस व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आलं। इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे विविध प्रकारच्या बाजारपेठेला मोठा फटका बसतोय। इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाल्यानं पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। त्यातच LPGच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे। कोल्हापुरातील लिशा हॉटेलजवळ कदमवाडी रोडवर असणाऱ्या गो गॅसच्या पंपावर आज 79 रुपये 95 पैसे इतका LPGचा दर होता। 8 दिवसांपूर्वी 44 रुपयांना मिळणारा LPG आता 80 रुपयांवर गेलाय। या पंपावर रिक्षामध्ये LPG भरण्यासाठी नेहमीच गर्दी असते, पण अचानक गॅस दरवाढ झाल्यानं रिक्षा चालकांचं गणित कोलमडून गेलंय। LPGच्या दरवाढी विरोधात आज रिक्षाचालक आक्रमक बनले। गो गॅसच्या पंपाला घेराव घालून जोरदार घोषणा देत LPG दरवाढ तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली। 44 रुपये लिटर जो गॅस मिळत होता तो अचानक 80 रुपयेपर्यंत वाढवलेला आहे। आमच्या या कंपनीकडे मागणं आहे की जर गॅस वाढलेला असेल, तुम्हाला कंपनीकडून किंवा सरकारकडून कळालं असेल तर त्याचं लेखी उत्तर आम्हाला दाखवा। पण त्यांच्याकडे ते काही नाही, ही लुबाडणूक चालू आहे। या 4 दिवसात त्यांनी कोट्यवधी रुपये रिक्षा चालकांच्या खिशातून काढून घेतलेला आहे। 80 रुपये दर करत असताना रिक्षा चालकांना कोणत्याही प्रकारची कल्पना किंवा अधिकृत कागदपत्र दाखवलेलं नाही। त्यामुळे रिक्षा चालकांचा अन्याय होत असल्यामुळे रिक्षा चालकाने आम्हाला तक्रारी दिल्या। त्या तक्रारीमुळे आज आम्ही हा पंप बंद पाडलेला आहे। काही संतप्त रिक्षा चालकांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला आणि गो गॅसचं वितरण बंद पाडलं। त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। LPGच्या आयातीवर परिणाम झाला असून मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली आहे। शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर जो परचेस येणार त्याप्रमाणे सेल रेट राहणार आहे। हा रेट फ्युचरमध्ये जी काही युद्ध परिस्थिती आहे निवळल्यानंतर हा कमी होईल आज, आणि युद्ध परिस्थिती जर अजून झाली तर हा वाढेल। हे कंपनीच्या हातात नसून येणाऱ्या इम्पोर्टवर, येणाऱ्या LPGवर डिपेंड आहे। आखाती देशातील युद्धाचा आता अनेक क्षेत्रांना फटका बसू लागलाय। हे युद्ध आणखी काही काळ लांबल्यास महागाईच्या झळा तीव्र होण्याची भीती आहे।